नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। बंजारा समाजाच्या मागण्यांसाठीचे आमरण उपोषण अखेर मागे, पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या हस्ते उपोषणाची सांगता। बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया बंजारा टायगरचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक राठोड यांनी 18 मे 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते। अखेर उपोषणाच्या 67व्या दिवशी 23 जुलै रोजी पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले। बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा, संत सेवालाल महाराज बंजारा लमाणा तांडा समृद्धी योजना, वसंतराव नाईक महामंडळासाठी निधी, शेतकरी व उद्योजकांसाठी कर्ज योजना, जातनिहाय जनगणना तसेच विविध घटनात्मक आयोगांवर बंजारा समाजाला प्रतिनिधित्व देण्यासह 10 प्रमुख मागण्या शासनाकडे करण्यात आल्या होत्या। मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले। या प्रसंगी देविदास राठोड, जयकुमार राठोड यांच्यासह समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते। ऑल इंडिया बंजारा टायगरचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक राठोड यांच्या 67व्या दिवस चाललेल्या उपोषणाला समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी, मित्र परिवारांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांची विचारपूस केली। यात जयकुमार राठोड हे अग्रेसर होते। नेहमी जाऊन विचारपूस करणे तसेच पाठपुरावा करण्यासाठी सहकार्य करणे व शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्याबरोबर राठोड उपस्थित होते। जे ॲडव्होकेट अशोक राठोड येत्या 67 दिवसापासून त्यांचं उपोषण चालू होतं आणि त्यांच्या उपोषण करण्याच्या मागे त्या समाजाचे जे काही मागण्या होत्या त्या मागण्या मिळाव्या, पूर्ण कराव्या यासाठी उपोषण चालू होतं। त्याच्यासाठी आज आम्ही मंत्री महोदय, पालकमंत्री साहेबांना विनंती केली की आमचे जे बंधू आहे यांची तब्येत थोडी खालावलेली आहे, ऍक्च्युली त्यांना डेंग्यू असेल असं वाटतंय, कारण ताप कंटिन्यू आहे। म्हणून आज आम्ही पालकमंत्री साहेबांना विनंती करून आज उपोषण सोडत आहे आणि सर्वांना, समाजाला व पत्रकार बंधूंना मी सांगू इच्छितो हा उपोषणात सुटलेला आहे आणि पालकमंत्री साहेबांचा मी खूप खूप धन्यवाद। बंजारा समाजातर्फे अशोक राठोड गेल्या 67 दिवसापासून उपोषणाला बसले होते। त्यांच्या अत्यंत रास्त मागण्या आहेत। इतर समाजाप्रमाणे या समाजाला ही सवलती द्याव्यात। हा समाज एवढा मागासलेला आहे की याला खऱ्या अर्थानं उन्नतीकडे जाण्याचा मार्ग आता ब्रेक झालेला आहे। म्हणून त्यांचा हा पाठपुरावा गेला तर हे 3ऱ्या वेळा ते उपोषण करतात आणि याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडे एक मागे बैठक झाली होती नोव्हेंबर मध्ये, परंतु त्याच्यानंतर त्या मागण्याचा पुन्हा पाठपुरावा ज्याला म्हणता येईल किंवा त्या बैठकीप्रमाणे काहीच घडलं नसल्यामुळे ते उपोषणाला बसले। निश्चित येत्या मंगळवारी मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, इतर सर्व मंत्री असतील त्यांनाही बरोबर घेणार आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे एक सविस्तर बैठक लावून यावर कायमस्वरूपी तोडगा कसा काढता येईल त्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन। असं ऑल इंडिया बंजारा टायगर मोठं एक लांब उपोषण केलेलं आहे आणि त्याच्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते सोडण्यात आलेले, काय सांगणार साहेब? महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजांना ज्या समस्या भेडसावत आहेत, ते वर्षानुवर्षापासून त्रास सहन करतायत, त्या समाजाला, दबलेल्या समाजाला न्याय मिळावा यासाठी ऑल इंडिया बंजारा टायगर तर्फे आम्ही वेळोवेळी आंदोलन यापूर्वी केलेली आहेत। विभागीय कार्यालयासमोर 2022 मध्ये 73 दिवस, 23 मध्ये 75 आणि हे आज 67 दिवस झालेत। माननीय जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे उपोषण करतोय आणि या आमच्या ज्या मागण्या आहेत तर त्या समाजाच्या खूपच म्हणजे भावनात्मक आणि प्रगतीसाठी आवश्यक असल्याने आम्ही जे उपोषण सुरू केलेलं आहे, तर त्या मागण्या संदर्भात संबंधित विभागाचे मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब यांनी आमच्या सहकार्यांना 8-10 दिवसापासून उपोषण मागे घेण्याबद्दल बोललेत आणि सीएम साहेबांसोबत मीटिंग लावून
या मागण्या बद्दल बैठक घेऊन चर्चा करण्यासंदर्भात त्यांच्याकडनं कळवण्यात आलेलं आहे। आणि आज पालकमंत्री साहेब स्वतः आमच्या सहकाऱ्यांच्या शब्दाला मान देऊन उपोषण सोडवण्यासाठी येऊन आज जे आपल्या समक्ष त्यांनी जी त्यांच्या भावना व्यक्त केल्या की या बंजारा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी माननीय सीएम साहेबांकडे आणि संबंधित मंत्र्यांकडे बोलणार असून मंगळवारी त्या संदर्भात ते काही निर्णय घेणार आहेत की बैठक लावण्यासंदर्भात। तर निश्चितच स्वतः पालकमंत्री साहेबांनी या मागण्या संदर्भात लक्ष घातल्याने आमच्या अपेक्षा जास्त फलित झालेल्या आहेत की आम्हाला आता न्याय मिळण्यास विलंब लागणार नाही। मी ऍडव्होकेट अशोक राठोड, ऑल इंडिया बंजारा टायगर्सचा संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष।